किधर जा रही है रिक्शा? उमर बड़ा भर के रिक्शा लाइसेंस बैच है तेरे पास? है ना सर? बताओ, ये रिक्शा स्टैंड है, इधर से भर रहे हो? नहीं, कुमार बड़ा जाते हैं ना सर। अरे लाइसेंस बैच है क्या है तुम्हारे पास? लाइसेंस बैच बताओ, मोबाइल मत बताओ। बैच दो, बैच। हाँ वही दिखा रहा। तुम कुम्हारपाड़ा जा रहे हो, इधर ट्रैफिक करके खड़े हो, इधर से जा रहे हो तो कैसे होगा? अरे स्टैंड है क्या? तुम किधर खड़ा किया गाड़ी? बैच किधर है? ये क्या है? लाइसेंस है, लाओ इधर। एक मिनट आप बोल दो। बैच बताओ, बैच रहता है। ये देखो पेज नंबर ये रहा। नहीं बैच जाओ, बैच। अरे पेज नंबर है ना सर इसमें। क्या नाम है उस पे? तुम्हारा नाम क्या है? नाजिम। ड्रेस किधर? इधर हो। ये देखो, ये रिक्शा चालक है, ये अभी रिक्शा चला रहा है, इसके पास ड्रेस नहीं है, इसके पास बैच नहीं है, मेरे को मोबाइल दिखा रहा है। ये कोई भी सेव करके दिखा सकता है ना? बनाओ 10 बैच बनाओ क्या अभी? इधर आ भाई। शेट्टी साहब कौन है? ट्रैफिक वाला। अपने मर्जी आणि आदिवासी कायद्यांचा पण आपण आधीच काढलं की आदिवासी महिन्यांचा माल नाही उचलायचा, तरी तो ते उचलून आणि त्यांच्या सर्व विशिष्टांचा विचार केला की लगेच फळ काढतात. काल आम्ही त्यांच्यासमोर विषय बघा शेट्टी साहेब, हा पर डे 40 ते 50 रुपये कोपरीवाल्यांकडून घेतो, 50 रुपये पर डे, आणि ट्रॅफिक वाल्यांच्या स्वतःच्या कमाईसाठी हे ट्रॅफिक होत आहे. काल इथे आज होळी आहे. सर्वांना होळीच्या लक्षमय शुभेच्छा. ही होळी आपल्या जीवनात आनंदाचा रंग घेऊन येऊ. आपण जर पाहिलं तर दरवेळेला मनीष राऊत होळीच्या दिवशी नागरिकांना काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे आपण जर पाहिलं तर ट्रॅफिकची समस्या अर्थात वाहतुकीची कोंडी इतकी वाढलेली आहे की प्रवाशांना कामावरून बोरिवलीवरून विरारला यायला पाऊण तास लागतो, परंतु विरारवरून आपल्या घरी जायला 1 तास लागतो. कारण काय? तर वाहतुकीची कोंडी. इतकंच नाही तर या वाहतुकीच्या कोंडीमुळे आता बळी देखील जायला लागलेले आहेत. जाणून घेऊया. मनीष राऊत आपल्या सोबत आहेत. राऊतजी, आज होळी आहे. तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या कार्यकर्त्यांना टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी सुद्धा सर्व नागरिकांना सर्वप्रथम या होळी रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आम्ही हा जो थीम ठेवलेला आहे, ट्रॅफिक हटाओ वसई विरार बचाओ, हा जो आमचा थीम आहे, हा आम्ही बघतोय जे कामावर जाणारे चाकरमानी आहेत त्यांना फार त्रास होतो चालताना. ते म्हणजे जितका वेळ त्यांना विरार टू बोरिवली जायला नाही लागत, तितका वेळ त्यांना विरार स्टेशनापासून घरापर्यंत जायला लागतो. आणि स्टेशनाच्या बाहेर उतरल्यावर पण काय कारण आहे वाहतुकीची कोंडी होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? बघा, ही वाहतुकीची कोंडी होण्यापासून एक नेमकं कारण आहे का जे अनधिकृत फेरीवाले आहेत ते इकडनं 10 फूट तिकडनं 10 फूट त्याच्या पुढे एक जण बसतो. मग तुम्ही कारगिलला राहता, तुमच्याकडे पण तर अनधिकृत फेरीवाले आहेत ना. कारगिलच्या रस्त्यावरती पण आहेत, तिथे आता तुमचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मग तिथून का नाही सुरुवात करत? कारगिल नगरचे जितके अनधिकृत फेरीवाले होते ते आता शासनाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि तो रस्ता मोकळा झालेला आहे. पण विशेष करून जो फुटपाथ आहे, लाखो खर्च करून जे पेवर ब्लॉक्स लावले त्याच्यावर जे टपरे आहेत, टपऱ्यांनी दीनदयाल लोन घेतलेले आहेत, असे बरेचसे विषय आहेत का ते सांगण्यापेक्षा आम्ही जनजागृती व्हावी. आणि हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत की स्टेशनापासून 150 मीटरमध्ये कुठल्याही प्रकारचं हॉकर्स नसावे, तिकडे कुठल्याही प्रकारच्या टपऱ्या नसाव्या, तिकडे कुठल्याही प्रकारचे लोक असं म्हणतात की मनीष राऊत रिक्षावाल्यांना आता त्रास द्यायला लागलेला आहे. परवाच्या दिवशी तुम्ही रिक्षावाल्यांना तिथे त्रास देत होतात. बघा, एक रिक्षावाला मध्येच उभा राहून पॅसेंजर भरत होता आणि तो पॅसेंजर भरत असताना ना तिकडे स्टँड आहे, ना त्याच्याकडे प्रॉपरली ड्रेस आहे, ना लायसन आहे. लोक असंही म्हणतात की मनोलपाड्याचा एक शत्रू तुमचा फुलपाड्यात गेलेला आहे, तुमच्याकडे आता शत्रू राहिला ना म्हणून तुम्ही रिक्षावाल्यांना त्रास देताय. नाही, माझा कोणी शत्रू नाही. आज या होळीमध्ये मी होलिका देवीकडे प्रार्थना करतो, जे काय ज्याच्याकडे विचार असतील ते त्यांचे घाणेरडे विचार असतील, मद असेल, लोभ असेल, तुमचे राजकीय शत्रू तर आहेतच ना. नाही, माझे कोणी शत्रू नाही, सगळे माझे मित्र आहेत. तुम्हीच म्हणाला होतात ना की त्यांच्यामुळेच तुमचं तिकीट कापलं गेलं. नाही, तिकीट वगैरे ही छोटी गोष्ट आहे. तिकीटपेक्षा आज आम्हाला जी खुर्ची आहे, आम्हाला सोशल वर्कची जी खुर्ची आहे, धर्माची जी खुर्ची आहे, ती आम्ही सांभाळतो. या जगामध्ये कोणी आहेत ना टपऱ्या जास्त, त्यांच्या विभागामध्ये एक माणसाच्या 20 22 टपऱ्या आहेत. मग ते टपरी सम्राट कसे? टपरी सम्राट आहेत, टपऱ्या त्यांच्या आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. पैसे थोडी ते घेतात. पैसे जे कोण घेत असेल. आता ज्या वेळेला बघा, आता इलेक्शन झालं, आता 1 महिना
च्या अगोदर तिकडे असं तुम्ही बघाल का येल्लो स्ट्रिप्स लावलेले आहेत का दीनदयाल लोन महानगरपालिका. आता जर तुम्ही लोन घेतलं आणि असं दीनदयाल लोन लावलं महानगरपालिकेचं लेबल लावलं तर ती समजा रस्त्यावर आता मी टपरी टाकली तर ती काय अधिकृत झाली का? शासन त्याच्यावर निर्णय घेईल टपऱ्या ठेवायचा आहे का हटवायचा हा महानगरपालिकेचा निर्णय, हा माझा निर्णय नसेल. नाही, पण आता जी काही पद्धत सुरू आहे, ज्या पद्धतीनं एक मोर्चा काढतो फेरीवाला हटाव तर दुसरा मोर्चा काढतो फेरीवाला बचाव, मग प्रशासनाने काय करायचं? नाही बघा, फेरीवाला जो गरीब फेरीवाला आहे, जो पूर्वीपासून इकडचा भूमिपुत्र आहे, जे आगाशी अर्नाळा आदिवासी आहेत, जे वज्रेश्वरीपासून येतात, सफाळ्यापासून येतात, जे पारंपरिक 25, 30, 50 वर्षापासून तिकडे फुलं विकतात आहेत, भाज्या विकतात आहेत, जे काय आहे त्यांच्याकडे, तर हे 20-20 वर्षापासून आहेत, पण आज त्यांना त्याचा त्रास होतोय. मग प्रॉब्लेम काय आहे? राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे. बघा, आमच्याकडे केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, पण आता तुम्ही बघालाच का आमचे जे आता महापौर आहेत अजूजी पाटील यांनी आचारसंहितेमध्ये सांगितलं होतं का आम्ही सगळं ट्रॅफिक मुक्त करू वसई विरार. तर आता हे जे सण झाले, आता ईद झाली, होळी झाली का, त्याच्यानंतर बघण्यासारखं असेल का ट्रॅफिक मुक्त वसई विरार होतंय का? विरारच्या रस्त्यांना मोकळा श्वास घेता येतोय का लोकांना? ट्रॅफिकमुळे जे होणारे ऍक्सिडेंट आहेत, ट्रॅफिकमुळे होणारा जो त्रास आहे, ट्रॅफिकमुळे आमच्या भगिनींना अंगाला आग लागते, विनयभंग केल्यासारखंच आहे. एखादा भाजीवाला भगिनी जात असेल तर बोलतात लो भाई माल लो अच्छा माल आहे, तर इनडायरेक्टली त्यांना ते चिडवतात किंवा टोंबा मारतात. तर याच्यापासून आमच्या सामान्य नागरिकांना जो स्टेशनापासून निघाल्यावर त्रास होतो त्याच्यापासून त्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे. म्हणून आमच्या मंडळाने ही थीम ठेवलेली आहे ट्रॅफिकचा भस्मासूर. भस्मासूर स्वतः डोक्यावर आम्ही हात असं ऐकलेलं आहे की तुम्ही रोज संध्याकाळचा एक नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे, स्टेशनला जायचं, फेरीवाल्याला हटवायचं, तिथून रिक्षावाल्याला हटवायचं. हो, माझ्याकडे 8-10 भगिनी आल्या का दादा आम्हाला ते मच्छीवाले, भाजीवाले, रिक्षावाले आम्हाला तिकडे निघताना त्रास होतो, धक्का लागतो. त्याच्यामुळे त्या दिवशी मी गेलेलो कारण एका भगिनींच्या धक्क्याबुक्क्यामध्ये पर्स मारलं गेलं. पण याच्याने काय कमी होणार आहे का? ह्याच्याने बरंचसं काय होईल तुम्ही बघा का आता जे काही महानगरपालिका आहे, विरोधी पक्ष नेता आहेत, मनोज पाटील सर आहेत, ते या सगळ्या प्रकारे आम्ही त्यांना लेखी तक्रार दिलेली आहे आणि महानगरपालिका याच्यावर नक्कीच ऍक्शन घेईल आणि ट्रॅफिक मुक्त वसई विरार व्हावं अशी मी होलिकाकडे प्रार्थना करतो. आणि आमच्या नागरिकांना मुक्तपणे त्या फुटपाथवर टपऱ्या नसाव्यात, त्यांना चालता आलं पाहिजे. आता वसई विरार शहरामध्ये वाहतुकीची कोंडी आपल्याला प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते. मनीष राऊत यांनी होळीच्या या माध्यमातून, मनीष राऊत यांनी या होळीच्या उत्सवाच्या माध्यमातून एक संदेश प्रशासनाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मूळ मुद्दा असा आहे की जोपर्यंत अनधिकृत फेरीवाला आणि अनधिकृत रिक्षावाला हटत नाही तोपर्यंत वाहतुकीची कोंडी हा प्रश्न कधीच सुटणार नाही. आता निवडणूक झालेली आहे, बहुजन विकास आघाडी हा पक्ष वसई विरार शहर महानगरपालिकेत विजय झालेला आहे. बहुजन विकास आघाडी या पक्षाचा आता महापौर देखील बसलेला आहे. परंतु आता बहुजन विकास आघाडी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी देणार हे देखील पाहण्यासारखं ठरेल. त्यात पहिल्यांदाच विरोधी भाग देखील आपल्याला मजबूत पाहायला मिळतं. बहुजन विकास आघाडीची जरी वसई विरार शहर महानगरपालिकेत सत्ता असली तरी नालासोपारा, वसई आणि बोईसर मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. आता हे दोन्ही लोक एकत्रित येऊन लोकांसाठी काम करणार का? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.